आजपासून इनफॅक्ट कालपासूनच आपल्याकडे आचारसंहिता लागलेली आहे. ह्या दरम्यान आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना, निवडणूक आयोगाने दिलेल्या उपाययोजना आम्ही करत असतो. याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, मागच्या काही कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणूक संबंधित जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यामध्ये असलेले सर्व आरोपी, त्यांच्यावर करणारी प्रतिबंधक कारवाई ही आम्ही पहिल्या टप्प्यात करत असतो. त्याचबरोबर असं आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या लोकांकडे शस्त्र आहे असे लायसेन्स धारकांना त्यांचे शस्त्र जमा करण्यासाठी आम्ही आवाहन करत असतो आणि काही लोकांना आम्ही स्क्रीनिंग कमिटीच्या माध्यमातून त्यांना आम्ही सूचना देऊन ते जमा करत असतो. आपल्याकडे सातारामध्ये आता BSFची कंपनी आलेली आहे आणि आम्ही वेगवेगळ्या भागात रूट मार्च, फ्लॅग मार्च, एरिया डॉमिनेशन हा आता आम्ही सुरू केलेला आहे. रात्रीच्या वेळी कोम्बिंग आणि सर्चिंग ऑपरेशन आम्ही सुरू केलेले आहे. आपल्या जिल्ह्यातील जे वेगवेगळ्या भागात काही लोकांनी जे गुन्हे केलेले आहेत,